हळू नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर आत्ता वाजलेले आहेत 7 आणि मी आत्ता पदरगडाच्या खाली एक विलेज आहे खांडस म्हणून, तर त्या ठिकाणी आहे. तर मागे तुम्हाला दिसत असणार पदरगड आहे, भीमाशंकरच्या रेंजमध्ये येतो. गाव मस्त आहे. बऱ्याच दिवसानंतर असा गावात येण्याचा योग आला. तुम्ही मुंबईकडनं येत असणार तर गाडीने येत असणार तर खांडस गाव आहे. तर खांडस गावामध्ये तुम्ही गाडी पार करू शकता, बट तिथून आहे ना 2 ते 3 किलोमीटरची पायवाट आहे. तर ते आपल्याला चालून यावं लागतं. तर त्यापेक्षा आहे ना गावाच्या पुढे परत एक खांडस आहे ना, छोटंसं एक वाडी लागते. तर त्या वाडीपर्यंत जायचं आणि तिथं गाडी पार करायची. तर आता आम्ही ज्या ठिकाणी केलेली आता मे महिन्यात करवंद लागले झाडात, शेवटचा बहार या. याच्यानंतर आता खायला नाही मिळणार, पोट भरून खात आहेत पुरं. आणि पूर्ण झाडाला लागलेले आहेत. या वर्षाचा शेवटचा बहार म्हणू शकतो आपण. आता खांडस गावाकडनं आम्ही चालत येतोय आणि डांबरीकरण एक रस्ता लागला, तर याला फॉलो करत पुढे जायचं आहे. मग तिथून आपल्याला गडावरती जायचं आहे. जानेवारीमध्ये आम्ही गोरखगड आणि मच्छिंद्रगड, तर गोरखगडावर गेलो होतो. आणि तेव्हाच विचार केला होता की परत एखादी पावसामध्ये आम्ही पदरगड आणि सिद्धगड हे दोघं करू म्हटलं. त्यावेळेस काही जमलं नाही, तर आता योग आला आहे दोघांचा. याच्यातनं आहे ना आपण जंगलामध्ये कोणते कोणते पक्षी असतात त्यांच्या आवाजावरून आपल्याला कळतं की हा कोणता पक्षी. आता तुम्ही बघितलंच कोणता पक्षी होता. मेर्लिन म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, तर त्यात तुम्ही फक्त रेकॉर्डिंग ऑन करायची आणि आपल्याला कळतं की या जंगलामध्ये किती पक्षी आहे, काय त्यांची पूर्ण यादी येते त्याच्यात. ते थोडं इंटरेस्टिंग आहे. आता आपण ह्या वाटेने पुढे आलो, कच्ची वाट आहे. आणि इथं एका झाडावर मार्किंग करून ठेवलेलं आहे. भीमाशंकरकडे पण जाण्याचा मार्ग इकडे आहे आणि पदरगडाकडे पण जाण्याचा मार्ग हाच आहे. पाऊस नाही आहे, सो जास्त दमट होतं आहे. तर चालायला पण थोडासा दम लागतो आहे. येईल दुपारपर्यंत पाऊस येईल, कारण की मध्ये थोडासा लागला होता, त्यानंतर काही आला नाही. बघू आता वरती गेल्यानंतर सुरू होईल, जरा बरं पण वाटेल आणि वातावरण पण क्लीन झालेलं आहे. आता गणेश खिंडजवळ आलेलो आहे आणि समोर मंदिर पण दिसायला लागलं आहे. त्या वेळेतच मंदिरजवळ पोचू आपण. गणेश घाटाला पोचलो आहे. आता हे गणपती मंदिर आहे. लेफ्ट साईडला आपल्याला वरती जायचं आहे पदरगडाला, आणि तोच मार्ग पुढे भीमाशंकरला वरती जातो. आता या गणपती मंदिराच्या इथून गणेश घाटाकडनं असं जायचं वरती. आणि पाऊस झालेला आहे. गावकरी बोलले की 1-2 दिवस अगोदर खूप पाऊस झाला म्हणे इथं. त्यामुळे पाण्यामुळे आहे ना पूर्ण दगड वरती आलेले आहेत. तर चालायला एकदम स्टीप आहे, जागेवर आहे.
आणि येत असणार तर फुल स्लीवचे शर्ट वगैरे घालून या, कारण की इथं खूप मच्छर आहे, तर त्यामुळे तुम्हाला त्रास काही होणार नाही. काय हा रस्ता आहे का? नाही, तो नाही, हाच आहे. इथे एक चौकी लागलेली आहे वन्यजीव विभागवाल्यांची. तर फी घेतात ते, प्रवेश फी घेतात, बट आता ते बंद आहे. या ठिकाणी मेन्शन केलं आहे त्यांनी. इथं टॉयलेट पण आहे, पाण्याची टाकी आहे, बसायला इथं बागळे आहेत. आता या पॉईंटवरनं आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. जंगल लागलेलं आहे आता त्या चौकीपासून पुढे आल्यानंतर. शांतता आहे पूर्ण. असे छोटे छोटे आपल्याला ओढे बघायला मिळतात पाण्याचे. आणि समोर दिसतोय पदरगडाचा सुळका. सेम असाच व्ह्यू आपल्याला कलावंतींचा दिसतो. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. पठार लागेल एक पूर्ण. समोर दिसतोय पदरगड. त्याला आता आम्ही प्रदक्षिणा घालून पुढे राईड घ्यायचं आहे. आणि आता ज्या वाटेनं चाललो आहे ती वाट जाते पूर्ण भीमाशंकरला. तुम्ही पुढचं दृश्य बघू शकता. पूर्ण धुक्यांमध्ये इकडं नागफणी पॉईंट आहे आणि इकडे पदरगड आहे. आणि पाठीमागे आंबेनळीची नाळ आहे. आणि तिकडे पाठीमागे आपल्याला सुधागड दिसतोय. वरतून गेल्यावर दाखवतो. मित्रांनो, हा पूर्ण औभे घाट आहे आपला. आणि आता पाऊस सुरू झालेला आहे, मे महिना आहे. काहीच दिवसामध्ये पूर्ण इथून यांना वॉटरफॉल छोटे 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 चालू असतात. इतकं छान वाटतं इथून बघायला. आणि औभे घाट अर्ध्या धुक्यांमध्ये गेलेला आहे. आणि इकडे आपला पदरगड समोर दिसतो आहे. तर लोक इकडनं पूर्ण चालत वरती भीमाशंकरला जातात. तर हीच जी ट्रेल आहे वरती जाण्याची. आणि इकडनं आपल्याला आता पदरगडाला जायचं आहे. पदरगड हा चिमणी क्लाइम्बिंगसाठी प्रसिद्ध आहे. सो तो आज आपण करणार. कसं आहे काय वरती गेल्यानंतर कळेल. खूप अशी निमुळती वाट आहे, त्याच्या आतून आपल्याला वरती जावं लागतं. आपण पुढून चालून आलो. इथं छोटीशी एक विहीर लागते आणि इथं पाटी पण लावलेली. तर इथं लिहिलेलं आहे पाटीवर की किल्ले पदरगड. तर आपल्याला या ट्रेलने आता वरती जायचं आहे. आणि इकडं आपल्याला भीमाशंकरला जाता येतं, तर हे लक्षात घ्या. विहिरीत पाणी थोडं. आता फायनली आपण पदरगडच्या वाटेला लागलो. मगाचपासून आपण 2 वाटांना चालत होतो, म्हणजे 2 लोकेशन होते. एक तर भीमाशंकरची वाट होती, एक पदरगडाची होती. आता ही पूर्णपणे पदरगडाची वाट आहे. पूर्ण जंगल लागलेलं इथं. जंगलातनं आपल्याला पाय फिट करत वरती पोचायचं आहे. वाटेत तुम्हाला असं झाडांवर मार्किंग केलेलं दिसत आहेत. त्यानंतर बोर्ड पण लावलेले छोटे छोटे. आता आम्ही थोडं थांबलेलो आहे, स्नॅक टाईम झालेला आहे. तर हे जाम आणलेले आहेत. गौरवचा एक मित्र होता कोकणातला, त्याने सकाळी आंबे आणि जाम दिले त्याला. आणि तेजस काय आणलं आहे तू? खाकरा, शेंगदाणे असं काही आणलेलं आहे. तर आता हे खाऊ आणि वरती गडावर जाऊ. असं निसर्गाच्या हटको उडपीला होते. हेवी आहे. उडपीला होते म्हणजे उडपीला आई शपथ राहिलं रे ते. साईडला अवधू दादा स्टंट करतोय काहीतरी ॲडव्हेंचरस. सापाची कात आहे. हे ना काट्यांचं झाड आहे. हे खूप मोठं घेऊन गेला. खूप मोठं झाड आहे. आणि त्याला कात काढण्या म्हणून त्यांनी असं झाडाला पूर्ण वेळखा मारलाय. झाड आहे बघू शकता तुम्ही पूर्ण
फुल कात आहे त्याची. भीमाशंकरच्या रेंजमध्ये जेवढे ट्रॅक आहेत जसं की गोरखगड झाला, मच्छिंद्रगड झाला, सिद्धगड, इथं तुंगी आहे, पदरगड आहे. तर हा प्रदेश आहे ना पूर्ण अभयारण्यामध्ये येतो. आणि इकडची झाडं आहेत ते तुम्ही बघू शकता, एकदम मोठे मोठे झाडं आहेत. आणि झाडांवर कधी आपण यांना असं थकल्यानंतर हात टेकवतो. तर जपून पहिले बघून घ्या झाडांवर काय आहे काय नाही. त्यानंतरच कुठं बसायचं असलं तर खाली बघून घ्या. आणखी ह्या ठिकाणी खूप असे विषारी साप पण आहेत, तर थोडी काळजी घ्या. चला चला मित्रांनो, ही वाट आहे ती पूर्ण नळीची वाट आहे. आणि पावसाळ्यात तर खूप कठीण आहे. जास्त पाऊस असला ना येऊच नाही वरती. एक झाड लागतं छोटंसं. या झाडाच्या एक ना आपल्या लेफ्ट साईडला वरती जायचं आहे. ते चिमणी क्लाइम्बिंग आहे ना, ते वरती आहे. सो आणि पावसाळ्यात तर बिलकुल नका येऊ तुम्ही, कारण की आता थोडासा पाऊस पडलेला इतकी स्लिपरी झालेली आहे, आमचे शूजसुद्धा स्लिप होत आहे. आता इथं तेजस थोडंसं ड्रिंक तयार करतो आहे मस्त, ते जलजिरा वगैरे, लिंबू पाणी, आणि मग ते घेऊन थोडीशी एनर्जी घेऊन मग वरती चढायला जायचं आहे. आणि आमचं चाललं आहे की बॅगा खालीच ठेवू म्हटलं चिमणी क्लाइम्बिंगच्या इथं, कारण की वरती नेता येणार नाही, कारण की बॅगांमध्ये टेंट पण आहे, मॅट पण आहे. सो ते अडकेल तिथं, खाली ठेवलेलं परवडेल आम्हाला. मग टपक्यात आम्ही मस्त गड फिरून वरती लगेच खाली येऊ. इथं थोडा डिफिकल्ट पॅच हा, सांभाळून चालावं लागतं. असं आम्ही इथून खाली घालून असं आलेलो आहे कडेकडेने. पॅचची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, चिमणी क्लाइम्बिंग. तर ती आता वाट लागलेली इथं, तर आमची पण वाट लागलेली आहे. बिकॉज हाच पॅच खूप होता आमच्यासाठी. आता वरती चढायचं आहे. पावसामुळे थोडंसं अवघड आहे. शूज चांगले ग्रिपवाले ठेवा, नाहीतर अवघड होईल. आता वरती चढायचं. वरती आणते इकडे ये, वरती अजून जाऊ द्या. आणि लाकडाच्या मध्ये पाय जोर लाव, जोर लाव वरती. पंकज तर तिथे तुझ्या राईटला पण ठेवतो. मित्रांनो, एवढीशीच वाट आहे. हा आणि हा दगडामधला डिस्टन्स आहे ना जास्तीत जास्त 1.5 फुटाचा असेल बस. एवढ्या फुटातनं आपल्याला वरती जायचं आहे क्लाइंब करून. आणि तिथे आहे ना गावकऱ्यांनी छोटासा एक दोर बांधलेला आहे, त्याला लटकून लटकून वरती, ते वरती लाकडाचे वणके दिसत आहेत, काही दगड आलेले आहेत वरतून असे. खाली येणार तर नाही, ते फिक्स झालेलं आहे, पण याच्यातनं आपल्याला मार्ग काढून वरती जायचं आहे. तर असा हा डिफिकल्ट पॅच आहे. याला म्हटलं जातं चिमणी क्लाइम्बिंग. आणि हा पदरगडावरचा फेमस पॉईंट आहे, याच्यासाठी लोक येतात इथं. आणि मी एक रेकमेंड करेल की जो नेहमी ट्रॅकिंग करत असणार त्यानेच इथे या. असे नौखे बिलकुल नका येऊ, कारण की स्वतःची कसरत होईल, खूपच त्रास होऊन जाईल, बाकी काही नाही. कमान कमान अवधूत, मस्त खेच. अवधूत गेलेला आहे वरती, आता तेजात जातोय. तेजात चलो चलो, काढ दे. कमाल, मस्त मस्त. हा चल 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 चल, बरोबर बरोबर. माझी डेअरीच अटकवतो. नाही नाही, काहीच नाही एवढं. त्याचा हात पकड नाही अवधूत. हा हा हा, दोरीच्या वरची गाठ पकड, गाठ गाठ गाठला. हा हा हा, तिथे ग्रीप बसत. बिंदास पकड दोरीला. तो पाय तसा नको करू. एक पाय ना, हा 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 हा, खेच खेच. फुटते फुटते. हा दोरी आली चालेल चालेल पायामध्ये. हा हा, तसंच तसं. हा बरोबर.
काय तिथे पकडायचं. मित्रांनो, याच्या मागचं एकच आहे की सतत ट्रॅक करा, सॅटर्डे संडे या. हे बघितलं स्ट्रेंज, मागाशी बघितला व्हिडिओ तुम्ही गौरवचा, हे असतं. मित्रांनो, आता आम्ही इथे चिमणी क्लाइम्बिंग होते त्याच्यातनं वरती आलो आणि आपला हा पदरगड आहे वरती. सो आता हा एक डिफिकल्ट पॅच आहे. इथून परत या कडेकडेने वरती जायचं आहे. इकडनं पण एक रस्सी आहे. आता ती बॉटल दिली होती वरती अवधूतला, तर हिला पकडून आता वरती जायचं आहे. वरती चढून आलो आम्ही फायनली आणि त्या गुहेजवळ पोचलो पदरगडाच्या. परत एक आता छोटासा पॅच आहे. इथं वरती स्टेअर्स आहे, पायऱ्या. जसं बौला किल्ल्याला आहे ना, सेम त्या टाईपमध्ये पायऱ्या आहेत. खाली तुटलेलं आहे, तिथं एक झाडाला आधार घेऊन वरती जायचं आहे. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही गुहा आहे इथं. प्रशस्त गुहा आहे, मस्त छान. इथे टेंट लावू शकता तुम्ही रात्री स्टेसाठी. शेवटचा पॅच आम्ही चढून वरती आलो. आता इथून पायरी मार्ग लागला छोटासा, कारण की पूर्वी इथं महादरवाजा वगैरे असू शकतो. हे 1818च्या काळामध्ये जे इंग्रजांनी उद्ध्वस्त केले आपले गड किल्ले महाराजांचे, तर तो हा एक प्रकार आहे. म्हणून आज आपल्याला डिफिकल्ट हे पॅच मिळत आहेत वरती चढण्यासाठी. सो आता वरती जातो, 15 मिनटात पूर्ण गड सर करतो. तुम्हाला थोडक्यात दाखवतो की गडाच्या सभोवताली कोणकोणते गड आहेत. जसे की सिद्धगड आहे, मागे पाठीमागे आपला कोतळीगड आहे, तिकडे काही नाळ आहेत, ते सगळे दाखवतो आणि गड उतरायला खाली घेतो. फायनली माथ्यावर पोचलोय. शांत वाटतंय. मगासपासून इतकी कसरत होती आमची, सगळेच्या सगळे शांत झाले होते. इथं पाण्याचे टाके लागलेले, पाणी गढूळ आहे. 3 पाण्याचे टाके आहे, सगळ्यात मोठं आहे. हा इकडं समोर आपला कलावंतींचा महल आहे. सुळका आहे, वरती क्लाइंब करून जावं लागतं. आणि इकडं पुढे पाण्याचा टाकेत काही काही अवशेष आहेत वाड्याचे. इकडे बघू शकता तुम्ही, हा सगळ्यात मोठा पाण्याचा टाका इथं. आणि इथं काही वाड्याचे अवशेष आहेत वरती ठेवलेले, दगड आहेत. या काही वास्तू आहेत. मित्रांनो, समोरचं ते दिसतंय तरी इकडं दूर आपल्याला एक आंबेनळी घाट दिसते, आंबेनळी वाट येते.
त्यानंतर त्या साईडला दिसतंय आपल्याला इथे व्हाईट कलरचं एक आहे ना खेतोबाचं मंदिर आहे, वाजंता घाट आहे तो. इकडे सिद्धीची वाट येते या समोर आणि या समोरचा आपला कोथळीगड आहे. हा असा समोरचा प्रदेश आहे आणि तिकडं दिसतोय आपल्याला एकदम लांब इर्शालगड दिसतोय समोर. त्यानंतर इकडे कलावंतीन दुर्ग दिसतोय, प्रबळगड दिसतोय, त्यानंतर आपला चंदेरी दिसतोय आणि या साईडला आपला सिद्धगड आहे जो आपल्याला उद्या करायचा आहे. आणि पाठीमागे इकडं ही नागफणी आहे वरती उंच आणि हा पूर्ण ही माची आहे आणि इथं साईडला पदरवाडी आहे आणि हा वरती आपला ओपे घाटाचा प्रदेश आहे. वरती भीमाशंकर वगैरे जाऊ शकतो आपण, तिकडं मंदिर वगैरे वरती. तर लोक इकडनंच वरती जातात. तिकडे शिडी दिसते लांब साईडला. या शिडीच्या वाटेने वरती जातात लोक आणि या जंगलातनं वरती. मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात आनंद होईल की आजचा जो गड आहे पदरगड, हा माझा 50वा गड आहे. तर फायनली मी आज 50 नंबरचा गड कंप्लीट केलेला आहे आणि उद्या आमचा 51 नंबरचा म्हणजे माझा तरी सिद्धगड असेल. सो मी फुल एक्साइटेड आहे सिद्धगड करण्यासाठी पण. आणि भारी वाटतं आहे, 50 गड किल्ले कंप्लीट झाले. नवीन आपण गड किल्ले फिरले पाहिजे आणि महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि लोकांपर्यंत आला पाहिजे. त्यामुळे हे यूट्यूब चॅनल पण चालू केलं. तर छान वाटतं आहे, तुम्ही बरेचसे प्रतिसाद देतात मला इन्स्टाला, यूट्यूबला. तर असंच नवीन नवीन मी तुमच्यापर्यंत आणत राहील. चला आता खाली उतरायची बात झालेली. खाली आलो गडाच्या, फुल पाऊस सुरू झाला आहे. गावापर्यंत पोचायला 5 मिनटं लागतील. थोडंफार काहीतरी खाऊ, पावसाचा अंदाज घेऊ आणि मग सिद्धगडाकडे वाटचाल. छान प्रकारे आमचा आजचा पदरगड पार पडला आहे.